नसेल तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल पालिकेचा दुटप्पी कारभार, गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर तर सेठजींच्या अनधिकृत गोडाऊन पुढे अधिकारी नतमस्तक। पनवेल महानगरपालिकेची कार्यपद्धती पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शहरात एका बाजूला गरिबांच्या झोपड्यांवर अवघ्या एका दिवसात कारवाईचा बडगा उगारला जातो, तर दुसऱ्या बाजूला मार्केट यार्डातील प्लॉट नंबर 480 वर उभे राहिलेले अवाढव्य गोडाऊन मात्र पालिकेच्या आशीर्वादाने दिमाखात उभे आहे। कोणत्याही प्रकारची नगररचना विभागाची परवानगी नाही, मंजूर प्लॅन नाही की पालिकेचा 1 रुपयाचा टॅक्स नाही, तरीही हे बांधकाम बिनदिक्कत सुरू राहिले। यावरून पनवेल महापालिकेतील प्रभाग अधिकारी, अधीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे धाडस नेमके कोणासाठी आहे, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत। गरीब की श्रीमंत? कारवाईचे निकष काय? सामान्य माणसाने 4 विटा रचल्या तरी तातडीने पोहोचणारे अतिक्रमण पथक या गोडाऊनच्या बाबतीत मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे। गरिबांच्या झोपड्या एका दिवसात जमीनदोस्त करणारे हेच अधिकारी गोडाऊन मालकाच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत का, असा तिखट सवाल मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी उपस्थित केला आहे। या गोडाऊन मालकाचे आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याशिवाय इतकी मोठी धाडस होणे अशक्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। तांबोळी यांनी प्रभाग अधिकारी रुपाली माने आणि अतिक्रमण उपायुक्त घोडके यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। उलट तक्रारीनंतर केवळ कागदी नोटिसांचा खेळ खेळत बांधकाम पूर्ण होईपर्यंतचा वेळ त्यांना मोफत मिळवून दिला गेला। ही केवळ प्रशासकीय चूक नसून भ्रष्टाचाराचा एक भाग असल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे। 7 दिवसांचा अल्टिमेटम, आता नोटिसांचा काळ संपला असून थेट कारवाईची वेळ आली आहे। डॉक्टर तांबोळी यांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून तोपर्यंत गोडाऊन जमीनदोस्त न झाल्यास महापालिका कार्यालयाबाहेर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल। नगररचना विभागाची परवानगी नसताना बांधकाम कसे झाले? प्रभाग अधिकारी, अधीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे डोळे झाकून आहेत का? आधुनिक तंत्रज्ञान केवळ गरिबांच्या घरांसाठीच आहे का? आता महापालिकेने या अनधिकृत साम्राज्यावर कारवाई करून आपली विश्वासार्हता जपायची की भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून जनआंदोलनाला सामोरे जायचे, हे येत्या 7 दिवसांत स्पष्ट होईल। या सर्व अनागोंदी कारभाराला आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीला केवळ आणि केवळ महापालिका प्रशासनच जबाबदार असेल। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।